आयटीआयचा रिझल्ट लागल्यानंतर आम्ही एका महिन्यानंतर ते भरती मेळावे आयोजित वर्षातनं एकदा हे आयोजित केले वर्षातनं दोनदा आयोजित केले जातात. बरं, म्हणजे त्याचा लाभ हे सगळे जण घेऊ शकतात. आता पुढच्या महिन्यात भरती मेळावे आमचे आयोजित होणारच आहे. बरं, मग त्याची तुमच्या प्रादेशिक विभागामध्ये किंवा तालुका पातळीवरच्या विविध कार्यालयांमध्ये प्रादेशिक विभागामध्ये पूर्ण माहिती अवेलेबल आहे किंवा आयटीआय प्रिन्सिपल गेला तर त्याला सर्व माहिती होऊन जाईल. आणि मुंबईमध्ये अप्रेंटिसच्या एवढ्या जागा आहे की ते पूर्ण फिल होतच नाहीये, आम्हाला मुलं कमी पडतात. हा तुमचा जो सगळ्या संभाषणामधला हा भाग खूप महत्वाचा आहे की आज जागा उपलब्ध आहे आणि करणाऱ्या लोकांची कमतरता जाणवते आहे. यामध्ये थोडंसं मला वाटतं संवादाचा अभाव हा कदाचित असू शकेल की जे चांगलं आहे त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली नाही आणि त्यांनी पुढाकार घेऊन त्याविषयी माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला नाही, त्याच्यामुळे असं होते नाही का. ह्याच्यामध्ये मी असं एक सांगू इच्छिते की हे एक कारण असेल आणि दुसरं एक म्हणजे अनुभवातनं आलेलं दुसरं कारण असं आहे की बऱ्याचशा मुला मुलींना आपल्या घराजवळ नोकरी पाहिजे असते, तर ही थोडीशी मानसिकता आपण सोडली पाहिजे. तर आपल्याला जर शिकायचं आहे, आयुष्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची जिद्द जर आपल्यामध्ये आहे तर आपण थोडे कष्ट घेतले पाहिजे. कारण एक आपण म्हणतो की कुशल नाविक वगैरे तयार व्हायचं असेल तर शांत समुद्रामध्ये कधी तो तयार नाही होऊ शकत. बरोबर आहे, हे खूप छान मुद्दा आहे. मगाशी तुम्ही म्हणालात ते की उद्योगाकडे मराठी व्यक्तीने वळायला हवं, हा एक मुद्दा. आणि त्याचबरोबर फक्त घराच्या जवळ माझ्या चौकटीमध्ये असं न म्हणता चौकट ओलांडण्याची तयारी ही मानसिकता ठेवायला हवी. जाता जाता तुमच्या वेबसाईटचा ॲड्रेस आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर दाखवूया जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी संपर्क साधता येईल आणि व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण याची माहितीही घेता येईल. महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण www.dvet.gov.in आणि www.msbve.gov.in. जाता जाता एका वाक्यात दोघांना काय सांगायचंय, विद्यार्थी महिला या सगळ्यांसाठी? शासनाने जे एवढी सर्वांसाठी योजना तयार केलेली आहे त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त फायदा घेऊन स्वतःचा डेव्हलपमेंट करून घेणे आवश्यक आहे. वा, काय सांगताय मॅडम? मी असं म्हणेल की ह्याच्यामध्ये पालकांचा सुद्धा सहभाग आहे. अगदी आपल्या फुलपाखरा नक्कीच आपल्या फुलपाखरांच्या पंखामध्ये बळ द्या, त्यांना मोकळं सोडा, धडपडू द्या, तरच सुरवंट कोशातनं बाहेर निघेल आणि त्याचं फुलपाखरू बनेल. क्या बात आहे, मस्त बनेल. वा, मंडळी थोडक्यात काय तर व्यवसाय प्रशिक्षणाकडे किंवा व्यवसायाकडे वळायचं किंवा नाही हा विषय व्यक्तिपरत्वे बदलतो, पण एक मात्र नक्की चौकट सोडायची तयारी असेल, स्वतःवर विश्वास आणि त्या विश्वासाच्या जोरावर सातत्य, अथक परिश्रम आणि योग्य दिशेने प्रशिक्षणाने वाटचाल या त्रिसूत्रींचा जर आपण नक्कीच लक्षात विचार घेतला तर काहीही आपल्या आयुष्यामध्ये अवघड, कठीण किंवा अशक्य काही नाहीये. आज तुम्ही दोघं जण इथे आलात आणि व्यवसाय प्रशिक्षण या अडचणीच्या अडथळ्यांच्या वाटचालीमध्ये कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन केलं. हॅलो सखी आणि सह्याद्री वाहिनीच्या वतीने मी आपल्या दोघांचे आभार मानते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.